नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल वी सारंग आर्ट्स आणि ब्लॉगमध्ये. तसं आम्ही आलोच आहोत आमंत्रण रिसॉर्ट. हे आहे नेरळमध्ये आणि हे बघू शकता. आपला रिसॉर्ट असे काही ऑथेंटिक असतात ना, की आपल्याला असे इन्व्हाइट करतात की ते एकदम युनिक असतात. सो मित्रांनो, हे आहे आमंत्रण रिसॉर्ट. दीपाली बोलली की आपण घेऊया ह्यांचं रिसॉर्टचं वर्क, त्यामुळे आम्ही अचानकपणे आलो आणि आपली सगळे प्रोग्राम्स अचानकच ठरतात, कधी ठरवून ठरलेले नसतात. सो मित्रांनो, तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगतो. हे एकदम निसर्गरम्य ॲज युज्युअल सगळे एम्युनिटीज आहेत आणि नवीनच आहे. तर तुम्ही फॅमिली फ्रेंड्स तुमचे ऑफिशियली जे टूर्स जातात त्यासाठी तर बेस्टच बेस्ट आहे. एम्युनिटीज खूपच बेस्ट आहेत. बाजूला एकदम हिरवळ आणि कोणाचा आवाज नाही, काय नाही. थोडं आतमध्ये आहे नेरळपासून, पण एकदम व्यवस्थित आहे. आणि आम्ही आलो होतो अशा क्लायमेटमध्ये की एकदम हिरवळ होती. तर मित्रांनो, एक सरप्राईज आहे तुम्हाला. मला माहिती आहे हे रिसॉर्ट कोणाचं आहे. बघा, हे रिसॉर्ट आहे या व्यक्तीचं, आयुष संजीव. तर मित्रांनो, यांना ओळखलं का तुम्ही? बिग बॉस मराठी. अच्छा, हमको सिखा रिया है. मुळात मित्रांनो, आयुष संजीव यांनी इन्व्हिटेशन आपल्याला दिलं होतं. ते वाया होतं, पण एकदम भारी. आणि त्यांचं हे रिसॉर्ट एकदमच युनिक होतं. आणि घरगुती जेवण, चुलीवरचं जेवण बोलतात ना, तसा आहे ह्याच्यात प्रकार. आणि बाजूला पूल पण आहे. असे डॉमेंट्री कपल्स फॅमिली यांच्यासाठी व्यवस्थित बांधले आहे. आणि त्यांचं हे एकच रिसॉर्ट नाही, असे अनेक रिसॉर्ट आहेत. त्यांचे वडील आम्हाला तिथे इंट्रोड्यूस करत होते सगळ्या गोष्टी. तर आम्ही पण थोडं जरा युनिकली त्यांच्याकडनं माहिती घेत होतो. तर आम्हाला वाटलं कदाचित आयुष आम्हाला भेटतील तिथे, पण ते काही भेटले नाही. तर आम्हाला त्याच वेळी कळालं होतं की ते बिग बॉसच्या प्रिपरेशनसाठी आहेत. म्हणून आम्ही काय जास्त हे नाही केलं, इंट्रोड्युसिंग तिथे थांबवलं. पण आम्हाला आवडलं यांचं रिसॉर्ट. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर मित्रांनो, हे नेरळ स्टेशनपासून काही जवळ नाही आहे, पण खूप लांब आहे. आणि आम्ही पण असं रस्ता चुकलो होतो. जाताना आम्ही वाया कर्जत गेलो, पण एकदम गावातनं आम्ही आलो. पण ह्याला मेन रस्ता काही वेगळाच आहे. तर तुम्ही प्रॉपर मॅपवर पुटअप करा या रिसॉर्टचं नाव आणि मगच जा. आणि माहिती असेल रस्ता तरच जा, कारण की हे खूप आतमध्ये आहे. युनिक वाटलं थोडं, कारण की एकदम स्पेस पण चांगला होता. आणि हे काही वरून आम्ही ड्रोन शॉट घेतले होते. पूल तर एकदम बेस्ट होता मित्रांनो. पण एक सांगतो, पूलजवळ जाल तर तुम्ही असं पावसाळ्यात वगैरे जाऊ नका. आणि पावसाळ्यात रात्रीचं मुळात पूलजवळ जाऊ नका, बरेचसे पाखरं येतात. मी याच रिसॉर्टचं बोलत नाही, कोणत्याही रिसॉर्टला जा आणि जर तिथे LED लाईट्स असतील आणि काय असतील तर तिथे बरेचसे पाखरं होते. आम्हाला खूप डिस्टर्ब झालं याने. आम्ही पूलजवळ गेलोच नाही, कारण की ते खूप वेगळं वाटत होतं. मग ते पाखरं त्याच्यात पडत होते आणि आपल्या डोळ्यासमोर फिरत होते ते. तर काही ड्रोन शॉट घेतले वरून. तर एकदम ऑसम दिसतं आहे रिसॉर्ट. ट्रायंगल टाईप, समोसा टाईप ह्याचं स्केच आहे, पण एकदम भारी वाटलं. छोटा आहे, फॅमिलीसाठी तर बेस्टच बेस्ट आहे. पर पर्सन आत्ता रेट किती आहेत माहिती नाही, पण तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी रिसॉर्टची बुकिंग घेतो आणि तुम्हाला देऊ शकतो. तर मित्रांनो, आणि असेच आहेत की ते अचानक ओळखीचे निघाले, आपल्या ठाण्यामध्येच राहणारे आहेत. आणि ते बोलतात की आम्ही दर सॅटर्डेजला येतो इथे, फ्रायडेला येतो, सॅटर्डे संडे राहतो आणि संडेला रात्री येतो. मग मला पण थोडं युनिक वाटलं. अरे, चांगला फार्म हाऊस आणि त्याला एक स्वरूप रिसॉर्टचं दिलेलं आहे त्याने. बेस्ट वाटलं एकदमच. आणखी आतमध्ये तर बाप आहे, बाप. मी तर बोलतो बाप आहे, खतरनाक. व्ह्यूजच बघा तुम्ही त्या नेरळ आणि कर्जतच्या मधले. आणि हे गाव
इतकं आतमध्ये आहे की आम्ही असं अपेक्षा पण नाही केलं होतं की नेरळपासून हे इतकं आतमध्ये गाव पण असतात. आम्हाला वाटलं ते जंगलच असेल, पण लोकांनी बरेचसे फार्म हाऊस बांधलेले आहेत आणि एकदम भारी वाटतं. असं एखादा फार्म हाऊस आपणही बांधलं पाहिजे असं वाटायला लागलं होतं. आता बघू, झालं तर चांगलंच आहे. आणि बाजूला नदी आहे मित्रांनो, आणि ते एक पूल आहे. या नदीवर ब्रिजचं काम चालू होतं आणि बऱ्याचशा वॉटरफॉल वगैरे आहेत पुढेफार, पण ते काही सेफ नाही आहेत. आम्ही बघायला गेलो होतो तिथे, पण ते सेफ नाही वाटले आम्हाला. बाकी लँड आणि भाई जागा तर एकदम नजरेतच भरली आहे. जाणार तर असं पुढे इथेच जाणार असं म्हणून विचार केला. तर तुम्हाला कसं वाटतं सांगा. आणि रिसॉर्टला यायचं असेल ना, बिंदास या मित्रांनो, टेन्शन फ्री करून या हो. यही नहीं, अभी और सुनिए. आम्हाला असं बोलतो ना, अचानकपणे आम्ही संजीव जे आहेत, जे ॲक्टर आहेत, जे मराठी सिरियल्समध्ये वगैरे आता ॲक्ट करतात, ते ठाण्याला जस्ट आम्हाला बोलतात ना एक शूटिंगमध्ये भेटले होते. आणि आमचे MSCB आणि त्यांचं एक ऑल्टरनेटच काम चालू होतं. तर आम्ही आपलं जस्ट बघत होतो. आमचं बोलणं चालू होतं, अरे मी व्लॉगिंग करतो हे तर त्याने ऐकलं आमचं आणि आम्हाला बोललो की आमचं रिसॉर्ट आहे, कधी आलात तर या साईडला. बोललो ठीक आहे, पण असं माहिती नव्हतं की हेच त्यांचं रिसॉर्ट निघेल. आम्ही हे अचानकपणे रिसॉर्टचं बुकिंग घेतलं होतं आणि आवडलं आम्हाला. आणि युनिक फूड होतं आणि भारी वाटलं. तुम्हाला यायचं असेल मित्रांनो तर बाय ट्रेन, बाय बस किंवा तुमची गाडी अशानेच या. बाईक वगैरे घेऊन येऊ नका, थोडं जंगलातनं आतमध्ये रोड आहे आणि व्यवस्थित आहे, म्हणजे फॅमिलियर आहे. चांगलं कुकिंग वगैरे आहे अवेलेबल. त्यांचं किचन पण एकदम व्यवस्थित आहे. आणि मग तर तुम्हाला जर काय चिकन वगैरेचं ऑर्डर असेल तर तुम्ही आदल्या दिवशी सांगा त्यांना की त्यांना असं आमचं बेस आहे जेवणाचं आणि किती जणांचं काय वगैरे. आमच्याबरोबर अजून 1-2 जण होते सोबत, आम्ही पण त्यांच्यासोबतच आलो होतो. तर मला तर इतकं आवडलं होतं ना की मी ड्रोनच उडवत होतो. मला ते बाकीचं भाणाचं नव्हतं की मला बाकीचे व्हिडिओ करायचे आहेत. आणि चांगलं वाटलं. किचन पण एकदम व्यवस्थित आहे, सुटसुटीत. वर बघा, वर 2 रूम आहेत, खाली डोमेंट्री आहे फॅमिलीसाठी वगैरे मोठं. थोडक्यात बांधलं आहे पण एकदम मस्त बांधलं आहे. ह्याला तर एक लाईक झालाच पाहिजे मित्रांनो. लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनल. आणि तुम्हाला असंच जर माझ्याकडनं व्हिडिओज वगैरे रेकॉर्ड करायचे असतील तर नक्की या. बघा माझी मांजर कशी बघते. तर मी ड्रोन तर उडवतच होतो आणि बाजूला बघा ती मांजर उभी आहे ना, ती पण बघत होती. आणि काय नाही, एकदम युनिक वाटलं. स्टे पण एकदम बेस्ट होता. AC रूम्स आहेत सगळेच आणि स्पेस पण खूप आहे समोर, की जेणेकरून मोठी फॅमिली पण बसू शकते. कॉर्पोरेट लेवलचे सगळे एम्प्लॉईज बसू शकतात, ज्यांना ऑफिशियली टूर करायची असेल. भारी वाटलं ते आम्हाला पण. तर तुम्ही आलात ना तर नक्की या मित्रांनो. टेन्शन फ्री करून या, बिंदास या. आमची मॅडम बघा, ती तर बाबा म्हणजे काय रिसॉर्ट तर तिने विकतच घेतलं असं वाटत होतं मला. ती स्वतःचेच व्हिडिओ काढत होती, स्वतःचेच रील्स काढत होती. ते समोर बघा एक कपल आहे ना तिथे, त्यांची काय भांडणं चालली होती काय माहिती नाही. ते आम्ही आपलं व्हिडिओमध्ये येऊ नये म्हणून बघतो, तर हे नुसते काराकुरा चालू होतं. मग ती आम्ही पण वैतागलो, बोललो जाऊ दे चला पाठी या परत. मग दीपाली पण पाठी वळली. तर मस्तपैकी आलो. थोडा तर सकाळी चिल करायला म्हणून स्विमिंग पूलच्या इथे आलो. थोडा व्हिडिओ वगैरे काढले, फोटो वगैरे काढले आणि बोलला आता चला तर दुपारचं जेवण वगैरे करूया. नाश्ता तर केलाच होता, तर जेवणाची वेळ होती. थोडा टाईमपास केला. थोडं पॉवर फेलियर झाली होती आम्ही जेव्हा आलो तेव्हा, पण तो अचानकपणे पॉवर फेलियर होती, त्यामुळे आपण काय मध्ये करू शकत नाही त्याला. त्यांनी इन्व्हर्टरचाही सोय केलेली आहे, जनरेटर आहे बाजूला आणि
रूम्सच्या बाबतीमध्ये खूप स्पेशियस रूम आहेत, एकदम भारी रूम होते. हसू नका मित्रांनो, खरंच सांगतो. आता हसताय बघा, स्माइली आली हसायची. आणि माझे व्हिडिओज एवढे तुम्ही जण बघता, पण मला कधी इन्क्वायरी करत नाही ना, कधी कमेंट करत नाही, बरोबर की नाही. बघ स्माइली पण माझी आली, बरोबर. ती पण विचार करते की नक्की साला कोई बोलता क्यों नाही. कमेंट्स चांगले करा, फालतूचे कमेंट्स करू नका. आणि मी त्या फालतूच्या कमेंट्सला मी बघणार नाही, मी पोचीन तिथपर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत. असे कमेंट्स चांगले ठेवा. सो आम्हाला बघून बऱ्याच जणांची जाळपोळ होते, मला माहिती आहे. मी त्या गोष्टीचा नवीन नाही. लोकांना वाटत असेल की आम्ही ह्यांना टाईम कधी भेटतो, हे रील्स कधी बनवतात, हे कधी ब्लॉग कसे बनवतात, ह्यांना कशाला कोण बोलवतं. और मित्रांनो, जिसके नसीब में जो है वो होगा ही. हमारे नसीब में जो लिखा है वो हमारे पास आएगा ही. सो तुम हमें बदलने मत जाओ. अगर हमें बदलने गए तो तुम खुद बदल जाओगे. असं काहीतरी मी थोडक्यात शायरी केली आहे, सांभाळून घ्या. तर आता काय मित्रांनो, आता निघायची वेळ आली होती. ड्रोननी माझं मनच भरत नव्हतं. बोललं अरे सगळे इथे ड्रोन उडवतो हा. तुम्ही पण बोलत असणार की पुढे काय दाखवतच नाही आहे. चला तर मग तुम्हाला पुढे दाखवतो एक एक एक. बाकीचे जण होते ते कुठे होते, काय मध्ये आले कुठे, गेले कुठे, काही समजलं नाही रे बाबा. काय बाला कुठे जातात काय माहिती. परत एकदा प्लॅन होईलच अशा ठिकाणी जायचं. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर मित्रांनो, मी आता ग्रुप टूर चालू करतो आहे. ते कणकवली, मालवण, तारकर्ली, सिंधुदुर्ग अशा ठिकाणी चालू करतो आहे मी आता. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल माझ्याबरोबर, विथ ट्रॅव्हल, फूड अँड स्टे याचा पॅकेज बनवतो आहे मी आता. आणि असेच आता रिसॉर्टचे पण पॅकेज बनवणार आहेत येत्या काही व्लॉग्समध्ये आणि रील्समध्ये. आता तुम्ही बघालच की मी ॲडव्हर्टायझिंग करताना. तुम्हालाही माझ्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही फॅमिलीसोबत जॉईन होऊ शकता. ट्रॅव्हलिंग आपली AC बस असणार आहे. स्टे आपले चांगले 2 स्टार 3 स्टार हॉटेल्स आहेत, जे होमस्टे पण आहेत पण चांगले आहेत, एकदम हायजेनिक आहेत. आणि मी असेच स्टे निवडतो की जिथे हायजेनिक पहिलं प्रिफरन्स देतो. मला ते असं कंजेस्टेड आणि ॲडजस्टमेंट आवडत नाही. याचसाठी हा पण रिसॉर्ट असाच मी निवडलेला आहे. आणि तुम्हाला पण इथे ग्रुपनी यायचं असेल तर आपण परत एकदा येऊया ग्रुपनी. मी तर वाटच बघतो सगळ्या ग्रुपची. बरेच जण बोलतात की साला ये फिरता बहुत है, घूमता बहुत है. बोले चलो भाई, मुझे आदत है भाई घूमने की. मैं झुक के चलने वालों में से नहीं है, हम आसमान में उड़ने वालों में से. सो हे रील्स बघा, मी उडतोय आणि माझा ड्रोन पण. समझ रहे हो ना. तर मित्रांनो, आता वर आम्ही ग्रुप तर होतेच, तर वर पण आम्ही थोडं जरा रील्स करायला आलो. दीपाली तर एकदम एक्साइटमेंट होती की तिची चाल तुरू तुरू, ते केस बुरू स्वतःच काहीतरी गाणं काढत होती आणि रील्स बनवत होती. पण तिला पण आवड आहे बऱ्याचशा गोष्टीची आणि एकदम तिला फ्रीली राहायला आवडतं. जरा रागाराग करते पण रील्स आणि व्लॉग्ससाठी एकदम मेहनत करते ती. बरेच जण तिला बघून जाळपोळ होत असेल, जशी मला बघून होते. असं बघायला गेलं तर खरी मैत्रीण आणि खरी साथीदार आहे ती माझ्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि एकदम युनिकली करते, प्रामाणिक आहे. मित्रांनो, तिला पण व्लॉग्स करायची खूप सवय आहे आणि आवड पण आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. यस, मैंने हमेशा अच्छी बात की है, पर लोगों को बहुत चुभता है वो. और हम दोनों एक साथ रहते तो वो भी बहुत चुभता है. हमको कुछ फिक्र नहीं, हम लोग काम कर रहे और हमेशा एक दूसरे का साथ दे के काम करेंगे. अगर तुमको भी ज्वाइन होना है तो तुम भी आ सकते हो, पर गद्दारी मत करना. हम शोला है, जला देंगे. असंच काही आता मला शायराने आठवत होती, त्यामुळे थोडीफार प्रयत्न केला. तर दीपालीने स्वतःचीच व्हिडिओ काढत होती ती.
मी आपले ड्रोन उडवत होतो. तिने एका साईडला बघा, तिला पण आवडलं की आकाशात फिरण्यासारखा एक ड्रोन शॉट काढायचा होता. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. अरे 50 रुपया कुछ नहीं कटेगा यार, ओवर एक्टिंग नहीं कर रही थी, एकदम भारी कर रही थी. तर आता मित्रांनो जायची वेळ आलीच आहे. तर आम्ही थोडं बाहेर आलो एक अर्धा एक तास पूर्वीच, आणि ब्रिज होता, व्यवस्थित होता आणि एकदम पाणीच पाणी होतं. बोला ही प्लेस आम्ही बघितली पण नव्हती आणि इकडनंच खरं म्हणजे त्याची एंट्री आहे. आम्ही उलटं फिरून आलो. तर ही एंट्री आहे, इकडनं तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. काय काय केलंस म्हणजे नक्की? ते तुला समजेलच. मौत को छू के तब से वापस आ सकता हूँ. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय, टेक केअर.